नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला फिंगर चिप्स बनवून दाखवणार आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने। तर चला मग पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते। फिंगर चिप्स बनवण्यासाठी मला लागणार आहे बटाटा, जो मी बारीक चिरला होता आणि उकडून घेतलाय, रवा, कॉर्नफ्लॉवर, मीठ, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि कोथिंबीर। बाउल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाटा टाकूया। आता ह्याला मी मॅशरने बारीक करून घेणार आहे। बटाटा बारीक करून घेतलेला आहे आपण। मी त्यामध्ये रवा टाकतेय, कॉर्नफ्लॉवर टाकते, चिली फ्लेक्स टाकणार आहे, ऑरिगॅनो, मीठ टाकते आणि लास्टला कोथिंबीर। आता हे सर्व मी एकत्र मिक्स करून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे मळून मी ह्याचा गोळा तयार करून घेतला आहे। आता मी तो लाटणार आहे। हे आपल्याला जाडच ठेवायचे, जास्त पातळ नाही करायचंय। कापून घेते मी ह्याला। कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं मी, ते तापलंय। आता मी हे फिंगर चिप्स घालून घेतेय। हे पहा, आपले फिंगर चिप्स अशा प्रकारे फ्राय झालेले आहेत, मस्तपैकी छान कलरही आलाय त्याला। आपण ते काढून घेऊया आणि दुसरं टाकून घेऊ। हे पहा, मस्तपैकी असे आपले फिंगर चिप्स तयार आहेत, बघू शकता तुम्ही। खायला पण खूप टेस्टी आहेत, नक्की करून पहा। आणि हे शेफ पहा, क्रिशूने बनवलेत, ते मस्त आहेत ना। नक्की करा आणि कमेंट मध्ये सांगा कसे झाले ते। माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा।